हेच दान देगा देवा तुला विसरण व्हावा. गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी. नरगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. विठ्ठल आपली सेवा आहे ही सेवा. बरोबर तेव्हा याची सेवा आहे आपली. अधिक महिन्यातली सेवा आहे. आणि त्यात जगातला आणखी महान संत जर कोण असेल तर तुकोबाराय. तेव्हा तुकोबाराच्या गावामधली सेवा आहे. विठ्ठल 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 नाव घेतलं तरी यम कापतो. तुकाराम नाम घेता कापियम. 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 नाव घेतलं की यमाला थरकास होतो. असे ज्या जगात तुकोबार आहे त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले देहनगरी देवनगरी सगळा परिसर तुकोबाराने भगवत रूप करून टाकलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तेव्हा अशाचे चरित्र असे जे आणखी संत होऊन गेले त्या संताचं चरित्र आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचं जे चरित्र असतं त्याचे चरित्र गावावे. त्यांच्या दर्शनाचा लाभ व्हावा. आपल्या महाराष्ट्रातलं दैवत जर कोण असते तर ज्ञानोबा तुकाराम. काय त्यांचा आणि वर्णन करावं. जितकं वर्णन केलं तेवढं सोपं नाही. तेव्हा अशा या सोबत महाराष्ट्रामध्ये हे जे काही घडवणारी मंडळी झाली ते असं जर कोण असते तर जिजाबाईच्या पोटी जन्माला आले शिवाजी महाराज. विठ्ठल विठ्ठल कणकाईच्या पोटी जन्माला आलेले आहे तुकाराम महाराज. आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला आलेले कोण आमचे ज्ञानेश्वर महाराज. यांनी भक्ती तुम्हाला आम्हाला कशी करावी लागली. मनुष्य देहामधला आलेला जीव त्याचा उद्धार करता आले येथे उपकारासाठी आले. आले घरा जावे पोटी. आले घरा जावे पोटी. आले घरा जावे पोटी. ज्याचा अज्ञान ब्रह्मांडाचा आहे परमात्मा आहे असे जगद्गुरु तुकोबार आहे. एवढा मोठा ब्रह्मांड नायक सगळ्या जगाला निर्माण करणारा असा असणारा जो परमात्मा जगत निर्माण करणार तर तुकोबाराची सेवा करत असतो. आणि तुकोबाराची सेवा अशी अगणित झालेली पाहून आणि परमात्मा तुकोबाराला म्हणतो तुकोबार आहे काहीतरी मागा काहीतरी मागा. म्हणशी काहीतरी
मागा. मग काय मागणी मागतात अभंगाचं पहिलं चरण? हेची दाना देगा देवा, 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 हेची दाना देगा देवा. तुझा विसरण बाबा, तुझा विसरण बाबा, गुन्हा गाईन आवडे, गुन्हा गाईन आवडे, तुझा गुन्हा गाईन आवडे, गुन्हा गाईन आवडे. देवा हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा. तुझा विसरण बाबा, तुझा विसरण बाबा, गुन्हा गाईन आवडिया, गुन्हा गाईन आवडे, गुन्हा गाईन आवडी, गुन्हा गाईन आवडी. तेव्हा तुकोबरा देवाला सांगतात आमची परंपरा अशी आहे. विश्वंभरपासून चालत आलेली जी परंपरा आहे, ती परंपरा आमचे कशी आहे त्याचं वर्णन करू शकतो. मूळ पुरुष तुकोबराचे विश्वंभर बाबा आहे. त्यांच्या परंपरेमध्ये असले तुकोबर आहे. काही न मागो अनेक, सेवा करायची पण काही मागायचं नाही का, ही परंपरा आहे. असं आहे. तेव्हा त्या परंपरेला अनुसरून तुकोबरा म्हणतात, तुला काही द्यायचं आहे का, तुझा विसर नका. हेच मागूया. आमच्या जिजाबाईंना सुद्धा ते परंपरेचे सगळे देवा, त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांची मंडळी, तुकोबराची मंडळी, आमची जिजाबाई, काय सेवा आहे बघा. त्या सेवेमुळे आणि तुकोबराला भाकरी घेऊन जात असताना काटा रुटला, तो काटा देवाला काढावा लागला. विठ्ठल 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 गुणाख्याचं रूप धारण करून परमात्मा येतो. जिजाबाई मूर्छित पडलेले असतात, काटा रुटलेला आहे, रक्ताची धार लागलेली आहे. माझा जो काटा काढायला कोण येत असतो, परमात्मा येत असतो. सगुण रूप धारण करून एका गुराख्याचं रूप धारण करून येतो बघा, आणि मग तो काटा काढतो बघा. सुंदर प्रसंग आहे. तेव्हा जिजाबाईचा पाय पायावर घ्यायचा, तो काटा काढायचा म्हटल्यानंतर दिसला पाहिजे, पाणी कुठला आणायचा, तोंडातला थोकात पायाला लावतात. कोणाच्या? देवाच्या का आपल्या का जिजाबाईच्या? कुठपर्यंत पाणी ते का पाय धुवायला, हात धुवायला हात आहे. मग जिजाबाईच्या पायाची माती आणि बोटाला लागलेले मोठ्या आनंदाने तो परमात्मा चाटतो बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणलं गोकुळातल्या गवळणीच्या मातेपेक्षा रमण व्यक्ती म्हणतात, त्याहीपेक्षा तुमच्या पायाची माती मला मिळालं म्हणजे धन्य झालेलं. हा जिजाबाईचा अधिकार आहे. विठ्ठल 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 शेवटी परमात्मा आणखी जिजाबाईला म्हणतात काहीतरी मागा.
काहीतरी मागा. जिजाबाईने सुद्धा हीच मागणी केलेली, नाही बा आम्हाला धन संपदा नको. मग काय पाहिजे? जे तुकोबारायने मागितलं तेच जिजाबाईने. तुझा विसर ह्याचे दान दे गा देवा, हेचे 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 दान दे गा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझा गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हायची दाना दे गा देवा, हेची दाना दे गा देवा, हेची दाना दे गा देवा, तुझा विसरण भावा, हेची दाना दे गा देवा, विसरण भावा, तुझा परमात्मा म्हणत असतात ना तुकोबाराया, विसर पडू देऊ नका. मागता तुमचा आमचा विसर मला आठव कायमचा दिला तुम्हाला. सतत तुम्हाला आमच्या आठवण दिली, मग तुम्ही काय करणार? तुकोबारा म्हणतात काय करणार म्हणजे अभंगाच्या दुसऱ्या चरणात गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हाय गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. ज्याप्रमाणे अर्धी दरबारामध्ये कोणाला मान असतो बघा, ज्याच्याजवळ श्रीमंती आहे, माप पैसा आहे, त्याला मान असतो बघा. व्यवहारामध्ये गरीबाला कोणी विचारतो का? त्याचा वारा सुद्धा येऊ देत नाही. फुकट तरी बोलतो का? मग कोणाला किंमत आहे? श्रीमंत माणसाला. म्हणून प्रत्येक मनुष्य कशा करता प्रयत्न करतो? गरिबी जाऊन श्रीमंतपणा यावा, ही व्यवहारातली श्रीमंती आहे. आणि परमार्थातली श्रीमंती जर कोणती असेल, धन असेल, परमार्थ आहे परमार्थ हे महाधन, देवी देवा चरण, वावया रतन,
पायला माझे परमात्मे माधवना गोरी देवा पायाला माधव गोरी देवाचे तेव्हा आपण त्याला धर्मानुसार असतो. मराठा वेळेला कोण उपयोग येतो? हे धन उपयोग येते का? इथंच राहतं का? धना आणि भगवान पुस्तकाच्या गोष्टी मग माणसाच्या काय सोबत येत असतात. जे काही आपण भगवंताचं चिंतन केलं, जप केलं, जे पुण्य केलं असेल ते घेऊन जाता येईल. करा हरी भक्ती परलोकी कामा करा हरी भक्ती परलोकी कामा हरि भाग्य परलोकी कामा कर हरि भक्ति परलोकी कामा गोडगी नयमा पासुरीरा गोडगी नयमा पासुरीरा हरि भक्ति परलोकी कामा हरि भक्ति परलोकी कामा मनुष्य देह जो आपल्याला मिळालेला आहे तो कशा करता? केवळ शरीराचे आणखी हे भागवण्याकरता तर आहेच आहे, नाही का? माणसाला अन्नाची जरूरत आहे, तेव्हा त्याच्याही करता प्रयत्न प्रारब्ध करत असतो. हेच माणसाचं कर्तव्य असं म्हटलं तर मनुष्य समजत नाही. मनुष्य देहामध्ये आमचे नाथ महाराज रागवतात, कधी रागवत नाही. भक्तिवीण पशु कशाचे वाढला भक्तीना पशु कशाचे वाढला पशु कशाचे वाढला पशु कशाचे वाढला सटविनेला कैसा भक्ती विना पशु कशाचे वाढला पशु कशाचे वाढला पशु कशाची वाढला पशु कशाची वाढला कैसा नाही जेव्हा याच्या ठिकाणी भक्तीचा उद्देश नाही, पशु जीवन म्हणतात त्याला, खाणं पिणं मजा वगैरे, तेव्हा भक्तीविना आमचे नाथ महाराज म्हणतात पशु जीवन असतं. खरं जीवन कोणतं आहे? मनुष्य देहामध्ये परमात्म्याला जर कोणतं आवडत असेल
जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तेव्हा असा भक्तीचा महिमा आहे. म्हणून परमेश्वराला विसरणं याच्यासारखं महापाप नाही. जो परमेश्वराला विसरला बरं का त्याने पाप जोडलेलं आहे. विठ्ठल 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 तया विसरली तया घोरघाई विसरली तया विसरली तया विसरली तया घोरघाई आणि विसरली तया विसरली तया विसरली तया विसरली तया घोरघाई आणि विसरली तया विसरली तया विसरली तया विसरली तया घोरघाई आणि विसरली तया पथदिला धारी गौरांची पथदिला धारी गौरांची पथदिला धारी गौरांची पथदिला धारी गौरांची जीवाने तुझे जीवाने तुझे वरी गुण जीवाने तुझे जीवाने तुझे जीवाने तुझे विसरली तया घोरघाई आणि पदनी राखानी चौऱ्यासीचा पदनी राखानी चौऱ्यासीचा विसरली तया घोरघाई आणि पदनी राखानी चौऱ्यासीचा पदनी राखानी चौऱ्यासीचा जीवाला सन्मार्गाला लावण्याकरता संतांचा अवतार सुद्धा. जसा सूर्य माणसाला प्रकाश देत असो, चंद्रमा शीतल प्रकाश देत असो, त्याप्रमाणे संत हे तुम्हाला आम्हाला आनंदाचा प्रकाश. जय जय शुद्धे वाढावया सुख भक्ती भाव धर्म 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 गुणाचार नाम विठोबा गुणाचार नाम विठोबाचे गुणाचार नाम विठोबाचे वाढावया सुख भक्ती भाव धर्म विठोबाने गुणाचार नाम विठोबाचे वाढावया सुख भक्ती भाव गुणाचार नाम विठोबाचे गुणाचार नाम गुणाचार नाम विठोबाचे संतांना तुमच्या अनुसार देव आहे. म्हणून देण्याकरता जरी परमात्मा तयार आहे तरी तुकोबर आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरण नलगे मुक्ती आणि संपदा नलगे मुक्ती आणि संपदा
सदा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हा संत संगती सदा संत संगती सदा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हा नलगे मुक्ती धन संपदा संत संगा देई सदा संत संगा देई सदा संत संगा देई सदा नलगे मुक्ती आणि संपदा संत संगा देई सदा संत संगा देई सदा संत संगा देई सदा म्हणजे जगदवर तुकोबर काय मागतात संत संगती सदा तेव्हा त्यांना जो जन्म असतो तो जन्म कसा असतो तुमच्या आमच्यासारखा कसं आहे आनंदाच्या करता त्यांचा जन्म असतो जगद्गुरु तुकोबर आहे नाथ महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज त्यांनी आपल्या जीवनामध्ये जर काही केलं असेल आनंद डोक्यावर तेव्हा परमार्थाचा आनंद याच्यामध्ये जन्म नाही मृत्यू नाही कोणत्याही प्रकारचं दुःख नाही अवघेची तर लोक आनंदाची आता चित्रे लोक आनंदाची आता ओके चित्रे लोक आनंदाची आता लोक आनंदाचे आचरण जगन्नाथ जगन्नाथ चित्त ठेवी चरण जगन्नाथ चित्त ठेवी ओके चित्रे लोक आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेवी जगन्नाथ चित्त ठेवी जगन्नाथ चित्त ठेवी भगवान आणि तुकोबरायांना सांगतात काहीतरी मागा तुम्हाला देण्याकरता आमच्याजवळ समर्थ आहे असं आहे तेव्हा इच्छा नसताना देखील परमात्मा देत असतो पण तुकोबरा आनंदाशिवाय नसतो मग आम्ही काय करणार आमचा जन्म एवढ्याच करताय धना करता का माना करता का मग कशा करता तुमच्या चिंतन पुन्हा काय येणार याची माने सर्व पुन्हा काय करा आमची तृप्ती होत नाही पुन्हा जन्माला आम्हाला घाला अभंगाच्या शेवटी सांगतो का म्हणे गर्भवास का म्हणे गर्भवास म्हणे गर्भवास तुका म्हणे गर्भवास कामने गर्भवास कामने गर्भवास कामने गर्भवास कामने गर्भवास कामने गर्भवास कामने गर्भवास धावा रे आमास सुखे धावा रे आमास गुण गायन आवडे गुण गायन आवडे तुझे गायन आवडे गुण गायन आवडे गर्भवासी तुका म्हणे 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 गर्भवासी तुका
तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी सुखी घालावे आम्हासी पुन्हा गाईन आवडी पुन्हा गाईन आवडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी सुखी घालावे आम्हासी वेडा गाईन आवडी वेडा गाईन आवडी शेती माझी सर्व गोडी शेती माझी सर्व गोडी शेती माझी सर्व गोडी शेती माझी सर्व गोडी पुन्हा गाईन आवडी पुन्हा गाईन आवडी पुन्हा गाईन आवडी पुन्हा गाईन आवडी कुठेही जन्म घाला, गरिबाच्या घरी घाला आणखी कोणाच्या घरी घाला, पण भक्तीमध्ये खंड पडू देऊ नका. गुण काही न हेच माझी सर्व जोडी. विठोबा देगा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी आ आ आ हेची माझी सर्व गोडी हेची माझी सर्व गोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी आ आ आ
तेव्हा जगद्गुरु तुकोबाराची मागणी आहे, विसर पडू देऊ नका, तुझा विसर नवा. मग कोणी म्हणेल की म्हणे विसरलं तर काय बिघडलं बरं, नाही तुमचा आठव केला, भजन केलं तर आमचा काय संसार राहिला का? विठ्ठल 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 विठ्ठल. मग त्याचा अर्थ असा आहे बरं का, झालेलं नुकसान कळत नसते. आई सांगत असते कार्टे अभ्यास कर. पोराला आनंद कशात वाटतो? खेळणे. दोन प्रकार. खेळण्यामध्ये जर त्याचा जन्म गेला तर शेवटी भीक मागायची पाळी येते, आणि अभ्यास केला तर काय होतं, समोर नरेंद्र मोदी होतो. आज आपल्याला त्या अभ्यासाची किंमत कळत नाही. आता आमच्या संस्थेतले पोरं आहेत ना, त्यांना सांगावं लागले, आज तुम्हाला ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्या माणसाची किंमत कळत नाही. मग ज्या वेळेला पाठ झाली म्हणजे काय कीर्तन करतो, विठ्ठल 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 ज्ञानेश्वरी पाठ, गीता पाठ, गाथा गाथा पाठ, काय संस्थेचे उपकार आहेत. ही संस्था आहे किंवा आळंदी आहे, पंढरपूर आहे, देवगाव आहे, म्हणून आपल्याला परमात्म्याचा विचार आहे. हे जर संत झालेलं असते तर आपलं जीवन पशु जीवन झालं असतं. विठ्ठल विठ्ठल पशु कोणी भक्ती करत असतो का? भक्ती कोणत्या देहात होते? याची देही घरे भजन, याची देही घरे घरे, याची देही घरे देवाचे भजन, याची देही घडे आणि काही ज्ञान नाही, काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, काही ज्ञान नाही कोठे. देवात गोमाटी, देवात गोमाटी वैकुंठासी जाता, देवात गोमाटी, देवात गोमाटी, देवात गोमाटी वैकुंठासी जाता, देवात गोमाटी. विसरली दया थो झाली हानी, आणि पचतील खाणी 84. देवाचा विसर पडल्यानंतर यमाचा पाहुणा प्राणी होय. तेव्हा विसरामध्ये आणखी मोठं जीवाचं किती नुकसान आहे. परमात्म्याचा विसर म्हणजे संसाराची होळी आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमात्मा स्वरूप प्राप्त होण्याकरता देहाची दिली इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख बोलावे, जेणे तू जोडसी नारायण. तेव्हा पशु पक्ष्याने तयार देवाकडे तक्रार केली. देवा म्हणलं, देवा तुमचं चुकलं की. म्हणलं आम्ही जीव, ब्रह्मदेव सुद्धा जीवन, मुंगी सुद्धा जीवन. म्हणलं एका जीवाला तुम्ही काय दिलं? सगळे मनुष्य देहातल्या जीवाला हात पाय कान दिले, इंद्रिय दिली इंद्रिय, हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू लोळसी नारायण, जेणे तू लोळसी नारायण.
नासी जीवन नासी जीवन इंद्रियात काय गान इंद्रियात काय इंद्रियात काय गान मुख बोलाया वचन हे मुळे दिनारा नासिरपण इंद्रियात काय गान मुख बोलाया वचन साधारण सामावलं देवाला सोन्या शब्दाचं भजन केलं नाही देवाला विसरला आता देव मनुष्य देहात सोन्या शब्द जर देवाला विसरला असेल तर विसराचे देह आहे म्हणलं कोणत्या आहे पशु पक्षाच्या देहामध्ये कोण भक्ती असते का जगाचा कोण करता याचा विसर कोणाला पडला असेल तर मनुष्य देह केस करून इतर देहामध्ये आठवण नाही विठ्ठल मनुष्य देहामध्ये सुद्धा तू भक्ती केली नाही बरं का विसरला देवा मग आम्ही तुला कोणत्या देह देश असतो वसुतील खाली 84 ज्या देहामध्ये विचार आहे पशु पक्षाच्या खंती ते न करा पुणे गाढव भूतरा होय गाढव भूतरा होय गाढव भूतरा खंडित न करा होय गाढव भूतरा पुणे गाढव भूतरा होय गाढव खंडित न करा होय गाढव भूतरा होने मानव पोतरा होने मानव पोतरा खंडित नरा होने गाढव पोतरा होने गाढव पोतरा होने गाढव पोतरा पशु पक्षी मनुष्य खेरीज करून देवा ब्रह्मदेवाकडे तक्रार नाही पशु पक्षाचे समुदायाने म्हणलं देवा तुमचं चुकलं की म्हणलं काय चुकलं म्हणलं आम्हालाही जन्माला घातलं मनुष्य देवालाही जन्माला घातलं मग आम्हाला हात नाही पाय नाही काही नाही जन्म दिले नाही का माणसाला सरळ चालता येते पशुला सरळ चालता येते का आडवा चालवा लागतो बरं आपल्याला काय असेल आपल्याला वाणी दिलेली आहे परमेश्वराने इतर देहामध्ये वाणी आहे का म्हणून साधू संत काय पशु पक्षाला सांगतात की चिंतन करावं जड योनी म्हणतात नाही का आपण एखाद्या शेतकरी असतो तो बैलाला शिव्या देतो शिव्या दिल्यामुळे बैल रडत असेल माणसाला शिवाय देऊ द्या विठ्ठल आनंद होत असतो मला कशा करता हे सांगितलं ज्याच्यामध्ये ज्या देहामध्ये ईश्वराचं चिंतन करू शकत नाही असल्या प्रकारचे देह हे देह मानतात म्हणून मनुष्य देहाचा सारपा जर कशा नसेल भगवत चिंतन देवे दिला देह भजना गोमाता तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमाता तोया झाला फाटा बाधिके तोया झाला फाटा बाधिकेचा मनुष्य देवाने सदा भक्ती केली नाही देवाला विसरला म्हणजे सारे विसराचे देह तुला
एक मनुष्य देह अखेरीच करून आठवण जर कशाची येतं तर ते मनुष्य देह आणि बाकीच्या देहामध्ये सगळा विचार आहे. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही बंधनचा विसर पडू देऊ नका. तो का म्हणे गर्भवासी सुखी घालावे कोणत्याही पण काय तुमचा विसर हे चिदान देवा तुझा विसर बाबा मला जन्म कोणताही जातो का म्हणे कोणताही जन्म असू द्या पण विसर पडू दे ना. कुत्र्याचा जरी जन्म दिला तर तुमच्या दारातला द्या. झाड जरी करायचं असलं तरी तुळशीचं करा. तुझा विसर नवा तो का मिळे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, सुखी घालावे आम्हासी, सुखी घालावे आम्हासी, गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, सुखी घालावे आम्हासी, सुखी घालावे आम्हासी, गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, सुखी घालावे आम्हासी, सुखी घालावे आम्हासी. जीवाच्या कल्याणाकरता परमात्म्याचं स्मरण आहे. ते स्मरण म्हणलं एक तर याच्यामध्ये विसरा पण असा एक महिना आहे की ज्या महिन्यामध्ये देवाचं काय करा त्याला कोणता महिना म्हणतात जेव्हा देव म्हणायला लागले बाकीच्या जन्मामध्ये तुम्ही तेच करीत राहणार पण तरी या तरी महिन्यामध्ये देवाचं चिंतन करा. आनंदीला प्रत्येक धर्मशाळेत सत्य चालू आहे. आनंदात आहे. सगळे बंद करावं लागले दार इतकी गर्दी झाली. त्या लोकांना सुद्धा या अधिक महिन्याचा अधिक आनंद मिळण्याकरता आसक्त आहे. म्हणून पण ज्यांच्याद्वारा आपल्याला हे ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 तुकाराम 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 पंढरीनाथ
महाराज की जय गुरुदेव महाराज की तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी सुखे घालावे आभासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडे गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिलेले